राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर सिटी परिसरातून एक अशी घटना समोर आली आहे जिला ऐकून प्रत्येकाचं मन हादरेल, आपल्या पायाखालची जमीन सरकेल. एक मिनिट, कोणी आपल्या पायाच कापून गेलं तर? विचारात पडलात ना? नेमका काय विषय आहे सॉर्ट आउट करून सांगतो. ही गोष्ट आहे 65 वर्षाच्या कमलादेवीची. एक मेहनती, साधी आणि रोजच्या मजुरीवर जगणारी महिला. काही दिवसांपूर्वी कमलादेवीची ओळख रामअवतार उर्फ काडू भैरवा नावाच्या व्यक्तीशी झाली. तो स्वतःला बांधकाम ठेकेदार म्हणून सांगत होता. त्याने कमलाला सांगितलं, गंगापूर सिटीत काम आहे आणि तिकडे चल. कमला ही कामाच्या आशेने 8 ऑक्टोबर रोजी आपली सून सीमा आणि शेजारीण उगातीसोबत गंगापूरकडे निघाली. गंगापूरला पोहोचल्यावर रामअवतारने सीमाला आणि उगातीला दुसरीकडे पाठवलं आणि कमलाला चल मी तुला काम दाखवतो असं सांगत जंगलाच्या दिशेने तो तिला घेऊन गेला. पण तिथं जे काही घडलं ते माणुसकीला काळीमा फासणार आहे. त्या माणसाने कमलादेवीचे दोन्ही पायाचे पंजे कापले आणि तिच्या पायांमधील 1.5 किलो चांदीचे कडे लुटून तो फरार झाला. त्या अमानुष अत्याचारानंतरही कमलादेवीने हार मानली नाही. ती रक्ताने माखलेली, अत्यंत वेदनेत रेंगाळत रेंगाळत रस्त्यापर्यंत कशीबशी पोचली. संपूर्ण रात्र ती तिथंच वेदनेने तडफडत होती. सकाळी स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. नंतर तत्काळ गंगापूरच्या रुग्णालयात आणि नंतर जयपूरला तिला रेफर करण्यात आलं. सवाई माधोपूरचे पोलीस अधीक्षक अनिल कुमार बेनीवाल यांनी स्वतः या प्रकरणाची जबाबदारी घेतली. मित्रांनो, आपण रोज सुरक्षा, न्याय, संवेदना यावर चर्चा करतोय, पण वास्तवता एक गरीब असहाय्य महिला अजूनही सुरक्षित आहेत का? कमलादेवी आज उपचार घेत आहेत. त्यांना मदतीची, न्यायाची आणि सन्मानाची गरज आहे. या प्रकरणात आरोपी देखील पकडले गेलेत, त्यांना शिक्षा देखील होईल. पण अजून एक प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. आपण समाज म्हणून खरंच सुरक्षित आहोत का आणि संवेदनशील आहोत का? मित्रांनो, या व्हिडिओने तुम्हाला नक्की विचार करायला भाग पडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.